महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, कारण आज बाहेर फिरण्याचं लोकलनं जर नियोजन करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची, कारण विविध तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांकरता आज तीनही मार्गांवरती मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी हा ब्लॉक असणार आहे। तीनही मार्गांवरती वेगवेगळ्या वेळेत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, त्यामुळे वीकेंडला बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना मोठा त्रास होण्याची शक्यता आहे। मेगा ब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या आणि लोकलच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलाय। कोल्हापूरकरांसाठी एक आनंददायी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे कोल्हापूरला लवकरच वंदे भारत एक्सप्रेसचं गिफ्ट मिळणार आहे। राज्याला 5वी वंदे भारत लवकरच मिळणार असून ती कोल्हापूर ते मुंबई मार्गावरती धावणार आहे। यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। मुंबई आणि कोल्हापूर दरम्यानच्या वंदे भारतला फक्त 7 तास लागतील आणि या शहरामधील प्रवासाचा वेळ 4 ते 5 तासांनी कमी होणार आहे। रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचणींचं कारण देत या मार्गावरती वंदे भारत एक्सप्रेस मार्च 2024 नंतर धावू शकते असं म्हटलंय। या मार्गावरील तांत्रिक अडचणी, रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण, पुणे मिरज मार्ग दुहेरी करण्याची कामं मार्च 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आणि त्यानंतर कोल्हापूरकरांना वंदे भारत एक्सप्रेसचं गिफ्ट मिळणार आहे। मुंबई मंडळाच्या 4082 सदनिकांच्या विक्रीकरता 14 ऑगस्टला लॉटरी निघणार आहे। म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीनंतर अतुल सावे यांनी ही माहिती दिली। मुंबई मंडळाच्या 4082 सदनिकांच्या विक्रीकरता 1,20,144 अर्ज आलेत। पात्र अर्जाची संगणकीय पद्धतीने सोडत काढण्यात येईल आणि सदनिका विक्रीची सोडत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढली जाईल। या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित असतील।